नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। सध्या दिवाळी आहे, म्हणजे दिवाळी येत आहे, अगदी तोंडशी आलेली आहे। कालच्याच झालेल्या एकदम छान मराठा आरक्षणाच्या समाप्तीनंतर किंवा जे काही साखळी उपोषण येतं सुरूनंतर आपण दिवाळी खूप आनंदात आणि उत्साहात साजरी करणार आहोत, एका पॉझिटिव्ह वाईब्सनी साजरी करणार आहोत। लवकरात लवकर आपल्याला त्यामध्ये यश मिळो हीच मी अपेक्षा करते। आणि एका छोट्याशा विषयाला आज हात घालते, तो म्हणजे की अभ्यंग किट। मी ज्या काही दरवर्षी मी पेशंटला तेल आणि उटणं वगैरे द्यायची, पण यावेळेस जसजशी पेशंटची डिमांड वाढली तसं किटचं प्रमाण स्वरूप किंवा थोडंसं वाढवलेलं आहे, वेगळं आहे। बऱ्याच जणींचा प्रश्न आहे की अभ्यंग किट वापरायची कशी किंवा नेमकं अभ्यंग किटमध्ये काय असतं, त्याबद्दलचा एक हा खूप जणींना प्रत्येकीला वेगळं सांगू शकत नाही, म्हणून मग हा एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे, तो सर्वांनाच उपयोगी पडेल। अभ्यंग किटमध्ये सर्वात अगोदर तर असतं सुगंधी उटणं। हे जे सुगंधी उटणं आहे हे एक पावडर बेस फॉर्ममध्ये असतं, म्हणजे पावडर असतं। हे वेगवेगळी जी काही आयुर्वेदिक औषधी असतात, मंजिष्ठा असू देत, सारिवा असू देत, अनंतमूळ असू देत, मग ही जी वेगवेगळी पावडर असतात ही चुरण्यासाठी एकत्र करून विशिष्ट प्रमाणात एकत्र करून ही वापरली जातात। आणि ही जेव्हा आपण वापरायची कशी, तर याच्यामध्ये सरळ सरळ आहे की जे स्थूल व्यक्ती असतात, जाड असतात, त्यांनी उद्वर्तन स्वरूपात आपण ही वापरायला सांगतो। म्हणजे की जसं स्किनच्या जे काही तुमच्या पोर्स असतात किंवा केसांची जी दिशा आहे अर्थात विरुद्ध दिशेने, हे जर तुम्हाला चूर्ण स्वरूपात वापरायचं असेल तर ते उद्वर्तन होतं। जर तुम्हाला ते नियमितपणे, जसं की बऱ्याच ठिकाणी किंवा खेड्यांमध्ये वगैरे प्रथा असते, तिळाला वाटून त्याच्यापासून उटणं बनवतात, त्याच्यामध्ये हळद टाकतात, तेल, सुगंधी तेल टाकतात आणि ते आपण ते वापरतो। त्यामध्ये तुम्ही गंधी उपटण आहे आपलं, किंवा तुम्ही जे कुठलं घेणार आहात तुमच्या आजूबाजूच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडनं, किंवा घरी पण बनवू शकतात तुमच्याकडे जर सगळे अवेलेबल असतील चूर्ण तर। आणि मग ते त्या जे तुम्ही बनवणार आहात तिळाचं वाटून किंवा मिक्सरमधून वाटलेलं तर खूप छान, कारण माझी आजी वाटलेलं उटणं वापरायची आम्हाला, अगदी त्या पाटावर वंट्यावर वाटायची, तर त्याचा एक सुगंध किंवा त्याचं टेक्स्चर हे सगळंच काही वेगळंच होतं। ठीक आहे, आता आजकाल मिक्सरमधून काढतात तर मिक्सरमध्ये त्याची स्निग्धता कमी होते। तर हे जे आहे मग हे ते पावडर त्या तिळाच्या पेस्टमध्ये मिक्स करायचं आणि मग ते एक तुम्ही लावू शकता। त्याच्यामध्ये सुगंधी तेल म्हणून जे आपल्याकडे आहे अभ्यंग ऑइल, ते तुम्ही त्यामध्ये टाकून ते तुम्ही उटण्याच्या स्वरूपात वापरू शकता। काय तेल जास्तीत जास्त मुरवायचे। ज्यांना, बऱ्याच जणांना लहान मुलं असतात, त्यांना हे पावडर जमत नाही किंवा त्यांना नको वाटतं, ते कचकच होतं, तर मग त्यांना तुम्ही डायरेक्टली हे अभ्यंग ऑइल वापरू शकता। हे अभ्यंग ऑइल जे तुम्ही मुलांच्या शरीरात मुरवणं गरजेचं आहे। फक्त तेल लावायची, साबण लावायचं आणि अभ्यंग स्नान झालं असं नसतं। ह्याच्यामध्ये हे तुम्हाला ॲटलिस्ट 15 ते 20 मिनटं तरी शरीरात मुरणं गरजेचं आहे। लहान मुलांना तर तुम्ही आवर्जून नित्य नियमाने अभ्यंग करत जा, ज्यामुळे मुलांची प्रतिकारक क्षमता वाढेल, त्वचेच्या रूपात मुलांचं रक्तशुद्धीकरण, रक्ताभिसरण प्रक्रिया मुलांची वाढीस लागेल किंवा एक त्याला उत्तेजना मिळेल आणि प्युअर अशा ब्लड सर्क्युलेशन नंतर मुलांचे स्किन डिसीज कमी व्हायला लागतील। मुलं सध्या फार इकडं तिकडं खेळतात, धूळ असते तर ड्राय होते स्किन, अगदी चेहऱ्यावर पण असं उडल्यासारखं दिसतं आणि तुम्ही कितीही त्याला मॉइश्चरायझर लावा, विशिष्ट तासांपुरतं मॉइश्चरायझर ॲक्ट करतं, नंतर ॲज इट इज स्किन होते। मग तुम्हाला आतून जर स्किनमधला जर तो ओलावा हवा असेल, मॉइश्चरायझरचा इफेक्ट तुम्हाला आतून हवा असेल, तर केमिकल्सयुक्त मॉइश्चरायझर वापरण्याच्या ऐवजी तुम्ही अभ्यंग तेल वापरा, जेणेकरून की तुमच्या मुलांची स्किन छान होईल। त्याला अभ्यंग तेल, उटणं, त्यानंतर यात केश ऑइल आहे, हेअर ऑइल तुम्ही रात्री झोपताना केसांना लावा। 5 दिवस हे जे दिवाळीचे असतात तेव्हा थंडीची तीव्रता वाढीस लागते, तेव्हा सुट्ट्या पण असतात बऱ्यापैकी, तर त्यामुळे तुम्ही केश ऑइल रात्री मस्तपैकी चंपी करा, मसाज करा आणि एक सूदिंग फिलिंग तुम्हाला त्याच्यामध्ये येईल। आणि एक दुसऱ्या दिवशी तुम्ही ते हेअर वॉश करा। जर तुम्हाला हेअर मास्क पण हवे असेल तर त्याबद्दल डिटेल तुम्हाला हवी असेल इन्फॉर्मेशन तर ती तुम्ही विचारू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर हे केसांचं जे ऑइल आहे ते स्त्रियांनी रात्री लावा, सकाळी हेअर वॉश करा। पुरुषांनी किंवा जे नित्यनियमाने तेल लावतात ते तुम्ही आंघोळीनंतर, अभ्यंग स्नानानंतर तुम्ही केसांना हे तेल लावू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर एक जे हे छोटंसं जे आहे आपलं, हे जर तुम्ही अत्तर म्हणून पण वापरू शकता ह्या तेलाला, सुगंधी तेल आहे। याला तुम्ही एक आपल्या जे किटमध्ये आहे हे कुंकुमादी तेल आहे, याला तुम्ही तुमच्या फेअर कॉम्प्लेक्शन, तुमच्या स्किनचा टोन व्यवस्थित होण्यासाठी पण वापरू शकता। त्याच्यानंतर हे तुम्ही विशिष्ट जे तुमचे डार्क सर्कल्स आहेत त्या डार्क सर्कल्सवर पण तुम्ही लावू शकता। त्याच्यानंतर जिथं जिथं तुम्हाला डार्क कॉम्प्लेक्शन आहे, म्हणजे नाकाच्या आजूबाजूला, ओठांच्या वरती, ओठांच्या खाली, तुमच्या
हनुवटीवरती, जिथं जिथं तुम्हाला वाटतं की थोडंसं डार्कनेस आलेलं आहे, फंगल इन्फेक्शन टाईप, तिथं तिथं तुम्ही हे वापरू शकता. वापरण्याच्या अगोदर आवर्जून ट्राय करून बघा हातावरती. जर तुम्हाला वाटत असेल की ते तुम्हाला सूट होत नाही तर वापरू नका. कुठलेही प्रोडक्ट आयुर्वेदिक का असनात ते तुम्ही आधी यूज करून बघा. म्हणजे हातावर कुठेतरी, जसं तुम्हाला माहीत आहे की टेस्ट करतात स्किनला आधी, ते तुम्ही वापरून बघा. जर तुम्हाला त्याने इचिंग नाही झाली, काही त्रास नाही झाला तरच ते कंटिन्यू करा. सोप आहे, सोप सरळ साधा वापरायला अतिशय सोपा, काहीच अवघड नाही. जसं तुम्ही उद्वर्तन केलं किंवा कोरड्या येण्यापेक्षा, कोरडं उठणं लावण्यापेक्षा मी तुम्हाला आवर्जून सांगेल की एक तर तुम्ही दुधामध्ये लावा किंवा गुलाबजलमध्ये लावा किंवा साध्या गरम पाण्यामध्ये लावा. मिक्स करा, पूर्ण शरीराला लावून घ्या आणि नंतर हळूहळू हात ओलसर करून त्याला तुम्ही काढून घ्या. म्हणजे शरीरामध्ये ते थोडंसं रक्ताभिसरण जी प्रक्रिया आहे ती उत्तेजित व्हायला मदत होईल. फक्त लावायचं म्हणून पटकन लावायचं, 10 मिनिटात काम मोकळं करायचं असं करू नका. त्याच्यावरती मन लावून काम करा आणि ते मन लावून लावा. आपल्याकडे प्रथा असते की घरच्या ज्या भगिनी असतात मोठ्या त्या लावतात, बहिणी असतात त्या भावांना लावतात. हे आवर्जून ह्या प्रक्रियेचा आनंद घ्या. हा एक आयुर्वेदिक ही जीवनशैली आहे जी वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि दिवाळीमध्ये याचा तुम्हाला फार उपयोग होऊ शकतो. साबण तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही डायरेक्टली पण लावू शकता, विदाऊट अभ्यंग पण लावू शकता आणि आवडली असल्यास कंटिन्यू पण करू शकता. अतिशय सरळ सोपं असं अभ्यंग किट वापरण्याचं तंत्र असतं, ज्याच्यामध्ये केसांचं तेल असतं, अभ्यंग तेल असतं, बारीक उठणं असतं, अत्तर असतं आणि याच्या व्यतिरिक्त जे काही साबण असते आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्या डॉक्टरांची इच्छा तुम्हाला याच्या ॲडिशनल अजूनही देऊ शकतात. कारण आयुर्वेदिक डॉक्टर फार क्रिएटिव्ह असतात. त्यांना हवं असतं की आपल्या पेशंटला जास्तीत जास्त याचा फायदा व्हावा. आपल्याकडे ही जी किट आहे याची क्वालिटी पण उत्तम आहे, भरपूर मागणी आहे या किटला आणि तुम्ही वापरू शकता. आणि नंतरही तुम्हाला ते हवे असल्यास किंवा ते प्रोडक्ट तुम्हाला आवडले, हेअर ऑइल आवडलं, तर नंतरही तुम्ही त्याचा मागणी करू शकता, जेणेकरून की तुम्हाला रेग्युलर यूजमध्ये ते अवेलेबल होईल. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून नक्की अभ्यंग किट घ्या, दिवाळीचा आनंद घ्या, आयुर्वेदिक जीवनशैली जगण्यास सुरुवात करा. दिवाळीच्या निमित्ताने हे जे अभ्यंग आहे, आयुर्वेदामध्ये अभ्यंग तर नित्य नियमाने करावं असं सांगितलेलं आहे. जे काही स्किन डिसीजेस होतात त्याच्यापासून प्रिव्हेन्शन मिळवण्यासाठी अभ्यंग खूप सोपा, सरळ, साधा मार्ग, ज्यामुळे स्किन डिसीज आपण प्रिव्हेंट करू शकतो. आणि एकदा तुम्हाला त्याची सवय लागली शरीराला अभ्यंगाची की तुम्हाला मॉइश्चरायझरची सुद्धा गरज पडत नाही. हे जे आहे मॉइश्चरायझर, टोनर, व्हॉटेवर सो जे काही प्रोडक्ट्स तुम्ही वापरता हे कुठे ना कुठेतरी त्यांचं साईड इफेक्ट दाखवणार आणि ते काय तुम्ही आयुष्यभर नाही करू शकत. म्हणजे वेगवेगळं हे आजकाल केमिकल्सयुक्त भरलेलं असतं, खूप सारी लिस्ट असते ह्या केमिकल. पण करत राहिलात अभ्यंग तर तुम्हाला याचा कमी त्रास होईल. आपल्याला ही माहिती आवडल्यास नक्की आपल्या मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्या दिवाळीचा आनंद अतिशय उत्साहाने घेतील आणि घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेजण अभ्यंग किटचा फायदा घेतील. आपल्याला माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.